नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती मराठा आरक्षण आणि मराठ्यांचे जे काही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात आहे। अलीकडे राज्य सरकारने मराठा समाजाची या ठिकाणी माफी मागितली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की जालना या ठिकाणी जरांगे पाटील हे उपोषणावर बसले होते। या ठिकाणी जरांगे पाटलांची अशी मागणी होती की मराठ्यांना आरक्षण द्यावे। मग या ठिकाणी जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव त्या ठिकाणी जमा झाले होते। मग या ठिकाणी जे काही आंदोलन हे कायदेशीरपणे संविधानाला धरून चालू होते त्या आंदोलनावर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जखमी झाले, ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता। यानंतर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलने मराठा समाजाकडून करण्यात आली। सरकारला जेव्हा त्यांची चूक लक्षात आली तेव्हा सरकारने त्यासंबंधी माफीनामा जाहीर केला आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र येऊन त्यांनी मराठा समाजाची या ठिकाणी माफी मागितली आहे। अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज असतात त्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या नसतात, परंतु जेव्हा आपण मेनची तयारी करतो, खास करून UPSC असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली MPSC डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या घटना ॲज अ संदर्भ म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि जे काही आपलं आन्सर आहे त्याचं त्या ठिकाणी आपण वेटेज वाढवू शकतो। यानंतर नंबर 2 ची जी न्यूज आहे ती आपणाला जी काही प्रिलिमची एक्झाम आहे त्यासाठी महत्त्वाची आहे। न्यूज अशी आहे, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या अनुपस्थितीवर शिक्कामोर्तब। म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये जी काही 2023 ची G20 परिषद होणार आहे त्या परिषदेची सुरुवात 9 आणि 10 सप्टेंबर मध्ये होणार आहे। म्हणजे येणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबरला भारताच्या नवी दिल्ली या ठिकाणी G20 साठी विविध देशाचे एकूण 24 नेते भारतामध्ये एकत्र येणार आहेत आणि त्या समिटमध्ये त्या शिखर परिषदेमध्ये चीनचे अध्यक्ष जिनपिंग सहभागी होणार नाही अशा प्रकारची न्यूज आता पुढे आलेली आहे आणि त्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। तर या ठिकाणी जो महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे तो म्हणजे 2023 च्या G20 जी काही परिषद आहे तिचे अध्यक्षपद भारताकडे होते। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जी काही G20 परिषद आहे तिचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं। हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्याचबरोबर G20 ही जी ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशन विषयी इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। दिनांक 9-10 च्या जे काही न्यूजपेपर येतील त्या न्यूजपेपरमध्ये इन डिटेलमध्ये आपण G20 ऑर्गनायझेशन विषयी चर्चा करूया। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती चंद्रयान 3 संदर्भात आहे। या ठिकाणी जी न्यूज आहे त्या न्यूजमध्ये महत्त्वाचे कोणते पॉईंट आहेत ते पॉईंट कशा प्रकारे लोकेट करावेत हे या न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। तर या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज सुरुवातीला पाहूया। न्यूज अशी आहे, विक्रमची अलगद उडी परतीची चाचपणी। तर या ठिकाणी अशा प्रकारची ती न्यूज आहे। मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण चंद्रयान 3 जी मोहीम आहे या मोहिमेविषयी चर्चा करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चंद्रयान 3 वर आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाणार म्हणजे जाणार, यामध्ये 100% तुम्हाला खात्री देतो। मग या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्याला त्या न्यूजला डिस्कस करावे लागेल आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला रिवाइज करावे लागतील, तेव्हाच या ठिकाणी येणारे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण योग्यरित्या सॉल्व्ह करू शकू। तर आपण सर्वांना माहिती आहे की दिनांक 23 ऑगस्ट रोजी जे काही आपले चंद्रयान 3 आहे त्याचं सॉफ्ट लँडिंग आपण चंद्रावर केलं होतं। चंद्राचा जो काही दक्षिण ध्रुव आहे त्या दक्षिण ध्रुवावर ते सॉफ्ट लँडिंग करण्यात आले होते आणि अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मग या ठिकाणी जी काही वस्तू किंवा जी काही गाडी जी की चंद्रावर सॉफ्ट लँड झाली तिला आपण विक्रम लँडर असं नाव दिलं होतं। विक्रम लँडर हा शब्द तुम्हाला पाठ झाला पाहिजे। मग त्या विक्रम लँडरमधून एक गाडी बाहेर आली जिला की आपण प्रज्ञान रोवर असं म्हणतो। प्रज्ञान रोवर याविषयीही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हाही शब्द तुम्हाला या ठिकाणी पाठ झाला पाहिजे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील पहिला देश आहे, हा पहिला पॉईंट। त्यानंतर जी काय लँडिंग झाली ती सॉफ्ट झाली, हाही शब्द त्या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि अलीकडेच चंद्राच्या पृष्ठभागावर जो काही विक्रम लँडर आहे त्या विक्रम लँडरने अलगद उडी मारली। म्हणजे या ठिकाणी 40 सेंटीमीटर जो काही सध्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आहे त्या पृष्ठभागापासून वरच्या दिशेने 40 सेंटीमीटर पर्यंत विक्रम लँडरने एक उडी घेतली, एक झेप घेतली। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे जर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या भविष्य काळामध्ये इस्रोकडून मानवी मोहिमाही राबवल्या जातील, म्हणजे ज्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर मनुष्याचं अवतरण केलं जाईल। आणि जेव्हा मनुष्य किंवा एखादा भारतीय नागरिक या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल तेव्हा त्या व्यक्तीला परतही आणावे लागेल। मग यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणे आणि त्याचबरोबर त्या चंद्राच्या पृष्ठभागापासून त्या व्यक्तीला परतही आणणे, त्या अंतराळवीरांना परतही आणणे, अशा प्रकारची जबाबदारी ही इस्रोची असेल। आणि तशा प्रकारच्या चाचणीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी काही विक्रम लँडरने अलगद उडी चंद्राच्या पृष्ठभागावर घेतली आहे ती एक महत्त्वपूर्ण चाचणी या ठिकाणी समजली जाते, ज्याला की आपण हॉप टेस्ट असे म्हणतो। तर या ठिकाणी जो हॉप टेस्ट हा जो शब्द आहे तोही या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। हॉप टेस्ट म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर घेतलेली अलगद उडी असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय। मग या ठिकाणी जे काही दक्षिण ध्रुव आहे चंद्राचा त्याचं रात्रीचं तापमान -100°C दरम्यान असतं। म्हणजे या ठिकाणी जो काही विक्रम लँडर आहे किंवा जी काही प्रज्ञान रोवर आहे तो सध्या त्याचं कार्य सौर ऊर्जेच्या आधारावर करत आहे। आता चंद्रावर रात्र आहे ज्या ठिकाणी विक्रम लँडर लँड झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही सौर पॅनल्स आहे ते कार्य करणार नाही आहेत आणि दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत आता लँडर आणि त्याचबरोबर जो प्रज्ञान आहे तो निद्रा अवस्थेत जाईल, तो स्लीप मोडमध्ये जाणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी ते कसल्याही प्रकारचे कार्य करणार नाही आहेत। त्यानंतर जेव्हा चंद्रावर दिवस उजाडेल, चंद्राच्या त्या भागावर सूर्याचा प्रकाश पडेल तेव्हा पुन्हा ते ॲक्टिव्ह होतील, तशा प्रकारची ती न्यूज आहे। तर अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट होते ते या न्यूजमध्ये आपण डिस्कस केले आहेत। चलूया पुढच्या न्यूजकडे। तर या ठिकाणी जो पुढची न्यूज आहे ती अशी आहे, रुपेरी सरंग्याला राज्य मासा असा दर्जा। तर या ठिकाणी पहा, जो काही रुपेरी सरंगा मासा आहे याला राज्य मासा असा दर्जा देण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी आयोग सरळ क्वेश्चन विचारू शकतो, अलीकडेच कोणत्या माशाला राज्य मासा असा दर्जा देण्यात आला आहे? तर या ठिकाणी त्या माशाचं नाव सरंगा असे आहे आणि त्याला अर्थातच सिल्वर फ्रॉम्फ्टला असेही म्हणतात। आपण सर्वसामान्य नागरिक त्याला पाम्पलेट या नावाने ओळखतो। तर या ठिकाणी एकच पॉईंट जो आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तो म्हणजे अलीकडेच कोणत्या माशाला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे? तर नाव लक्षात असलं पाहिजे, सरंगा। सरंगा हा शब्दप्रयोग पालघर आणि त्या आसपासची जो काही किनारपट्टी एरिया आहे त्या किनारपट्टी एरियामध्ये केला जातो, ज्याला की आपण पाम्पलेट या नावानेही ओळखतो। हा केवळ एकच पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, या ठिकाणी आयोग क्वेश्चन विचारू शकतं। हा जो सरंगा मासा आहे या सरंगा माशाचे सरंगा हे नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर सिल्वर फ्रॉम्फ्टला हेही नाव या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढची न्यूज, जी की लिगो इंडिया या प्रयोगशाळेसंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, चंद्रयान आदित्य मोहिमेबरोबरच लिगो इंडियाचे वेध। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी जे काही गुरुत्वीय लहरी आहे त्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी
लिगो इंडिया हा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी विकसित केला जात आहे। या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही प्रयोगशाळा आहेत त्या जगामध्ये 2 आहेत आणि त्या दोन्ही प्रयोगशाळा या अमेरिकेमध्ये आहेत। अमेरिकेमधील हॅन्डफोर्ड आणि लिव्हिंगस्टन या अशा त्या 2 प्रयोगशाळा आहेत। यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी काही प्रयोगशाळा आहे जी की गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणार आहे तिची निर्मिती हिंगोली या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये होत आहे आणि 2030 पर्यंत ती जी प्रयोगशाळा आहे ती कार्यरत होईल असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। या ठिकाणी जी काही प्रयोगशाळा आहे ती इंग्रजीतील अशा प्रकारे एल आकाराची ती प्रयोगशाळा आहे आणि तिचे जे कार्य आहे ते सध्या प्रगतीपथावर चालू आहे। अलीकडेच पंतप्रधानांनी या प्रकल्पासाठी 2600 कोटी रुपये मंजूरही केले आहेत, म्हणजेच यावर अतिशय शीघ्र गतीने कार्यही चालू आहे। मग या ठिकाणी आपल्यासाठी जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये लिगो इंडिया हा प्रकल्प विकसित केला जात आहे, तर या ठिकाणी हिंगोली हे जे नाव आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हा केवळ एकच पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर जो दुसरा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा बनू शकतो तो म्हणजे लिगो इंडिया हा प्रकल्प कशाचा अभ्यास करणार आहे, तर जे काही गुरुत्वीय लहरी आहे त्या गुरुत्वीय लहरींचा या ठिकाणी ते अभ्यास करणार आहे। हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी जर तिसरा पॉईंट जो महत्त्वाचा बनल तो म्हणजे अशा प्रकारची जगामधील ती तिसरी प्रयोगशाळा असेल आणि आशिया खंडातील ती पहिल्या क्रमांकाची प्रयोगशाळा असेल आणि ज्या इतर 2 प्रयोगशाळा आहेत त्या अमेरिकेमध्ये आहेत, ज्या की हॅन्डफोर्ड अँड लिव्हिंगस्टन या ठिकाणी आहेत। केवळ एवढेच पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 सप्टेंबरचं जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट या महत्त्वाच्या आहेत। व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअरही करायचे आणि न विसरता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।